नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फायनली आता पुढे नेमकं काय घडणार आहे ते. तर प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तारिणी आणि केदार या दोघांचे आता एकमेकांवरती खूप प्रेम असतं, पण तरी देखील अजून दोघांनीही एकमेकांचं प्रेम एकमेकांना बोलून दाखवलेलं नसतं. आता तारिणीला लागलेली असते ती म्हणजे गोळी, आणि त्यामुळे नंतर केदार जो आहे तो आता इकडे माशासारखा अगदी तडफडत असतो, कारण की त्याला तारिणीपासून लांब व्हायचं नसतं. तारिणी त्याला हवी आहे, त्याचं तिच्यावरती खूप प्रेम असतं. त्यामुळे केदारला इकडे मनस्थिती त्याची खूप वाईट झालेली असते. अगदी तो मातेच्या मंदिरात जाऊन आता मातेच्या पाया पडत असतो आणि आपल्या तारिणीचा जीव वाचव असं आता तिकडे प्रार्थना करत असतो. तर आता इकडे जे आहे ते तारिणीचा जीव मात्र वाचलेला असतो. तारिणी या सगळ्यातून वाचलेली असते आणि केदारला हे समजताच केदार आता धावत पळत तारिणीकडे गेलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो की आता केदार तारिणीची खूप अशी काळजी घेतो. 3 दिवस आता इकडे काळजी घेतल्यानंतर आता तारिणीची तब्येत सुधारलेली असते. घरामध्ये मात्र अजून हे सगळं कोणालाही माहीत नसतं. मात्र आता इकडे घरामध्ये जी काही युवीची अवस्था झालेली असते ते पाहून घरातल्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की अशी कोण बरं माणसं होती जी युवीला येऊन अशी मारत होती. त्यामुळे इकडे कौशिकीची आता चौकशी चालू झालेली असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही जी सिक्रेट टीम आहे त्याचा पर्दाफाश ज्या लोकांनी केलेला आहे, जे लोक पकडलेले आहेत, त्यांना सगळ्यांना त्या न्यूज चॅनेलवरती आता इकडे तारिणीचं म्हणणं असतं की दाखवायचं. म्हणजे या स्पेशल टीमनी जे कोणत्याही लोकांना जे पकडलेलं आहे, जे या रॅकेटमध्ये सहभागी आहेत, त्यांना पकडून आपल्या चॅनेलवरती दाखवायचं. त्यामुळे युवराज चांगलाच भिलेला असतो. पण तारिणी मात्र आता इकडे चांगली झालेली असते आणि तारिणी आणि केदार आता घरी वापस आलेले असतात. मग काय, आता इकडे युवीची आई जी आहे ती केदारला बडबड करायला चालू करते. नेहमीप्रमाणेच ती केदारला म्हणत असते की हे काय बघा, म्हणजे एवढ्या दिवस फिरून हे करून ही लोक आत्ताशी घरी आलेत. पण इकडे आता जी आहे ती केदारची काकू, तिला मात्र आता इकडे तारिणीला पाहून तिला धक्काच बसलेला असतो. ती तारिणीला विचारत असते, तारिणी अगं तुझी तब्येत बरी नाही का? काय झालं नेमकं तुला? तू एवढी अशी सुकली का आहेस? म्हणून तुला नेमकं काय होतंय? कौशिकीसुद्धा पुढे येते आणि ती आता इकडे तारिणीला विचारत असते. मग काय, तारिणी आता अगं इकडे तारिणी काहीच सांगायला तयार नसते. कौशिकी तिला विचारत असते तरीही तारिणी तिला काहीच सांगत नाही. फक्त म्हणत असते की ट्रिपमुळे थोडंसं मला थकवा आलेला आहे, मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करते. आणि तारिणी तिच्या रूममध्ये गेलेली असते. आता इकडे केदारसुद्धा सगळ्यांना सांगत असतो की तिकडे थोडंसं आता इकडे आजारी पडलेली आहे आणि त्यामुळे तिला आरामाची खूप गरज आहे. मग काय, आता इकडे युवीची आई जी आहे ती आता इकडे बडबड चालू करत असते. बघितलं ना, या लोकांना फक्त आणि फक्त आरामाशी घेणं देणं आहे. तू बघतेस ना माझा युवराज किती काम करत आहे, आणि तरी देखील तुला या केदारवरती खूप भरोसा आहे. म्हणजे एवढी मोठी केस, एवढं मोठं हे सोडून तो फक्त आणि फक्त त्याच्या बायकोचीच त्याला काळजी पडलेली असते असं तो म्हणत असतो. पण कौशिकी मात्र त्यांना थांबवत असते आणि म्हणत असते की हे बघा, असं काही एक नाही आहे, तुम्ही काकू प्रत्येक वेळी केदारला का चुकीचं ठरवत आहात म्हणून. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की आता न्यूज चॅनेलवरती आता त्या न्यूज यायला चालू झालेले असतात आणि हे युवीनं आता पाहिलेलं असतं. त्यामुळे युवीची धडकण आता वाढायला लागलेली असते की त्याला वाटतं चुकून आता माझं नाव येते की काय, माझे फुटेज वगैरे पुढे येतात की काय, कारण की ती मुलगी जी आपल्याला भेटली होती ती पोलीसवालीच असणार आहे असं आता युवराजला वाटत असतं. त्यामुळे नक्कीच तिच्याकडे माझे फोटोग्राफ्स, फुटेज सगळंच काही असेल म्हणून. पण आता इकडे तारिणी केदार दोघेही बोलत असतात. तारिणी म्हणत असते, इकडे माझ्या बहिणीचा संसार मला उद्ध्वस्त करायचा नाही, मला इकडे युवीला एक चान्स द्यायचा आहे. युवराजला मला सुधारवण्यासाठी इकडे त्याला एक चान्स मला द्यायचा आहे. पण आता इकडे युवराज मात्र असा विचार करत नाही. आता जे काही झालेलं आहे ते साप चुकीचं झालेलं आहे असं आता युवराजला वाटत असतं. माझ्यावरती आता नक्कीच मोठा काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे आणि इकडे घरी पोलीस वगैरे तर येणार नाहीत ना, असं आता युवराजला सतत भीती वाटत असते. त्यामुळे तो काही रूमच्या बाहेर पडायचं नावच घेत नाही. तर मित्रांनो, आता इकडे आपण पुढच्या काही एपिसोडमध्ये पाहणार आहोत की आता टीम तारिणी आणि केदार जे आहेत ते आता इकडे त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही ज्या याच्यावरती गेलेले आहात, जे तुमचं सिक्रेट प्लॅन होता हा,
इकडे ते आता मिशन पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्हाला दोघांनाही डिवॉर्स घ्यावा लागेल. आता तुम्हाला हे सगळं नाटक करायची काही गरज नाही आहे. त्यावरती आता केदार आणि तारिणी दोघंही गप्प झालेले असतात, कारण की त्यांना असा फोन आलेला असतो वरच्या जे काही सब इन्स्पेक्टर असतात, जे सिक्रेट मशीनचे जे काही इन्स्पेक्टर असतात त्यांचा. मग आता केदार तारिणी दोघांशीही एकमेकाकडे पाहत नाहीत, बोलत देखील नाहीत. मात्र त्यांना हा डिवॉर्स घ्यायचा नसतो. हे सगळं चाललं आहे ते खूप चांगलं चाललं आहे असं त्यांना वाटत असतं. मात्र आता इकडे काही झालं तरी आता डिवॉर्स हा घ्यावाच लागेल असं दोघांनाही वाटायला लागलेलं असतं, कारण की दोघंही एकमेकांपासून खूप लांब आहेत असं त्यांना वाटत असतं. मग काय आता फायनली इकडे तो दिवस येतो ज्या दिवशी हे सगळं संपवायचं असतं. त्या दिवशी केदार आणि तारिणी हे सगळे पेपर जे आहेत ते आता समोर आलेले असतात. पेपर्सवरती अगोदर सगळे पेपर्स आणून ठेवलेले असतात आणि मग काय इकडे आता हे पेपर सगळ्यांच्या समोर आलेले असतात आणि सगळ्यांनाही ऐकून मोठा धक्काच बसलेला असतो. युवराजची आई तर लगेच बडबड करायला चालू करते. बघितलं होतंच ना, ही या मोठ्या घरची मुलगी आणि हिने हे काय केलं ते. पण कोणालाही विश्वास बसतच नाही की तारिणी असं इकडे नेमकं का वागत आहे ते. दोघांचा एवढा छान संसार चालू होता, दोघं एकमेकांवरती खूप प्रेम करता, मग तुम्ही असं का वागताय असं कौशिकीने त्यांना आता प्रश्न विचारलेला असतो. पण त्यांच्याकडे या प्रश्नाचं कोणतंच उत्तर नसतं. त्यांना फक्त असं वाटत असतं की नाही, आमच्यामध्ये सतत भांडणं होत आहेत. पण तारिणीला वाटत असतं की केदारपासून लांब जाऊ नये आणि केदारलाही तेच वाटत असतं. मित्रांनो आता येणाऱ्या काही भागामध्ये खूप इंटरेस्टिंग असा पार्ट येणार आहे, तर बघायला विसरू नका. मी A to Z. तर मित्रांनो, सगळ्यांची अशी इच्छा आहे की तारिणी आणि केदार यांचा डिवॉर्सचा ट्रॅक बदलून जो आहे तो त्यांच्या प्रेमाचा नवीन जे काही संसार आहे त्याचा ट्रॅक दाखवावा, असं जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना, तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा.